नागपूरच्या बेसा नगर पंचायतीच्या आवारात आयोजित बेसा महोत्सवाचा 22 फेब्रुवारी शनिवार रोजी थाटात शुभारंभ झाला। कार्यक्रम मराठी चित्रपट कलाकार आणि छोट्या पडद्यावरील कलाकारांची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक दिसत होते। संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सिने कलावंतांचा मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। मतदारसंघाचे माजी आमदार टेकचंद सावरकरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रशासक भारत नंदनवर तसेच बेसाचे माजी सरपंच उपसरपंच आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाला उपस्थित विनोदी मालिकेतील चला हवा येऊ द्या फेम, सेवा बुराडे, भरत गणेशपुरे, आतिश तेलंग यांच्या गाण्यांनी आनंदाला शिवाय इंडियन आयडल फेम अली प्रफुल्लित संपूर्ण वातावरणात एकामागून एक गाण्यांवर थिरकताना दिसले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता बेसा नगर पंचायतचे प्रशासक अजय वाघमारे, मोहित राजनकर सह नगरपंचायतचे सर्व कर्मचारी वर्गाने मोलाचे सहकार्य केले। MCN न्यूज मराठी करिता राकेश मर्जवे, नागपूर। शेवटी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जी स्वामित्वाची योजना आणली आहे त्या स्वामित्वाच्या योजनेतनं बेसा बेलतरुडीचं प्रत्येक घर ज्यांचं घर बेसा बेलतरुडी आहे त्या सर्वांची मोजणी जनतेकडून पैसे न घेता सरकारी पैशाने करून तुमच्या घराची मालमत्ता तुमच्या नावाने करण्याची योजना स्वामित्व योजना आम्ही करतोय। आणि स्वामित्व योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घराचं आम्ही मॅपिंग करतोय। मॅपिंग करून तुम्हाला प्रत्येक घराचं प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला देण्याचा प्रयत्न आमचा आहे। पुढच्या काळामध्ये बेसा बेलतरुडीमध्ये एकही घर असं असणार नाही ज्याचं प्रॉपर्टी कार्ड सरकारच्या माध्यमातून तुमच्या घरी पोहोचणार नाही। पुढच्या 6 महिन्याच्या आतमध्ये आम्ही बेसा बेलतरुडला प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देण्याचं स्वामित्व देण्याची योजना आम्ही करतो आहे। आणि त्यातनं आपल्या भागातल्या जनतेला या ठिकाणी आपली पूर्ण मालकीची प्रॉपर्टी म्हणजे आपली ओळख ही बेसा बेलतरुडी कशाने होईल, स्वामित्व भेटल्यानंतर होईल। म्हणून आपण त्या योजनेला पुढे जातो आहे। त्याकरता लागणारा संपूर्ण पैसा मी सरकारकडनं टेकचंद आपण आणून दिला आहे। लवकरच त्याची योजना आपण तयार करतोय। या भागामध्ये चांगल्या शिक्षण संस्था याव्यात, या भागामध्ये हेल्थ सर्व्हिसेस चांगला असाव्या, सॅनिटेशन चांगलं असावं। पुढच्या काळामध्ये स्वच्छ बेसा बेलतरुडी हा नारा आपण देतोय आणि या ठिकाणी आदर्श नगर पंचायत करण्याचाही प्रयत्न आपला आहे। मी एवढीच विनंती करणार आहे, ज्या पद्धतीने आपण नेहमीच आपल्या पाठीशी राहिलेले आहे, आपला आशीर्वाद आपलं प्रेम आपल्या पाठीशी असं राहू द्यावं। आपले आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असतील तर निश्चितपणे आपल्याला बेसा बेलतरुडीला क्रमांक 1 वर आणता येईल। मी एवढीच विनंती करणार आहे, आपण जे आम्हाला मतं दिलेत आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मला खरं तर तुम्ही मला मतदान नसतं केलं तर मी या भागाचा आमदार होऊ शकलो नसतो आणि आमदार होऊ शकलो नसतो।